नमस्कार. मी जया काळे, पंचवटी फार्म शेगाव. माझा फोन नंबर आहे 9822488700. आज आपण पाहणार आहोत की आपल्याला तहान का लागते. बघा, एखादा गरम तवा असेल आणि आपण त्याच्यावर जर पाणी टाकलं तर सर्र असा आवाज होऊन पाण्याचं बाष्पीभवन होते. आपलं शरीर पण आपण कुठल्या तरी कारणानं जास्त तापवलं तर आपल्या शरीरातलं पाणीसुद्धा असंच उडून जाते. म्हणजे मॉइश्चर वाळल्या जाते. मॉइश्चर म्हणजे काय आहे, तर पाणी आणि मिनरल्स, पाणी आणि खनिज लवण. आपण शरीर कसं तापवतो, तर आपल्या पाचन संस्थेवर खूप सारं लोड देऊन, की सतत खा केलं की पाचन संस्था लोडेड होते. पिझ्झा, पास्ता, बर्गर, चीज, पोळी, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स हे जर सतत घेत राहिलो आणि तळलेलं, तर आपल्या पाचन संस्थेवर लोड येते, म्हणजे बॉडी तपते. नंबर 2, मेंटली आपण सतत विचार करत राहतो, स्ट्रेस घेत राहतो. आजची लाईफस्टाईल एवढी स्ट्रेसफुल, एवढी ताणतणावाची आहे, की सतत आपण मेंटली एक्झॉस्ट होत राहतो. आणि तिसरं म्हणजे कष्ट आणि श्रमातून, म्हणजे फिजिकली, शारीरिकदृष्ट्या आपण कष्ट करतो तेव्हा पण आपली बॉडी तपते आणि आपल्या बॉडीवर लोड येते. तर या 3 याच्यातून आपल्याला आपण पुरेशी झोप पण घेत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरसंस्थेवर लोड येते. तर मग याचे उपाय काय? काय करायचं? तर पाचन संस्थेवर लोड यायला नको, बॉडी जास्त तापायला नको, त्यासाठी फळं, नॅचरल प्रॉडक्ट जास्त खा. नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या जे काही आहेत त्याला प्रोसेस न करता, त्याच्यावर कुठलंही रिफायनिंग किंवा फूड ॲडल्ट्रेशन किंवा काही प्रिझर्वेटिव्हज न टाकता असं नॅचरल खा. नॅचरल फळं, नॅचरल भाज्या, नारियल पाणी असं. आणि आणि मेंटली थोडी रेस्ट द्या, की सतत कामं करण्यापेक्षा मध्ये-मध्ये मेडिटेशन करा. त्याच्यानंतर विचार करण्यापेक्षा कृतज्ञतेचा भाव मनात बाळगा, की आपला प्रत्येक श्वास हा परमेश्वर घेतो. तर त्या श्वासाबद्दलही आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. निसर्गाबद्दल कृतज्ञतेचा भाव ठेवला पाहिजे. आपल्या मनामध्ये सगळ्या आपल्या शरीराबद्दल, आपल्या पेशींबद्दल कृतज्ञतेचा भाव ठेवला पाहिजे आणि शांती, समाधानाचं आणि सगळ्यांच्या हिताचं, सगळ्यांच्या मांगल्याचं जीवन जगलं पाहिजे. म्हणजे भार येणार नाही आणि अननेसेसरी, अनावश्यक अशी तहान आपल्या बॉडीला लागणार नाही. आणि अनावश्यक तहान लागली म्हणजे काय होते, की किडनी जास्त यूज होते. किडनीला ते सगळं फिल्टर करावं लागते आणि किडनीवर लोड आला तर किडनी कोलॅप्स पण होऊ शकते, प्रोलॅप्स किडनी होऊ शकते किंवा किडनीचं पुन्हा डायलिसिसवर काम पण येऊ शकते. तिची क्षमता कमी होऊ शकते. आणि म्हणून आणि किडनीसोबत जेव्हा पाणी निघते तेव्हा केवळ पाणीच निघत नाही, H2O निघत नाही. तर किडनीसोबत जे पाणी निघते त्याला बाइंडिंग पाहिजे असते, वेष्टन पाहिजे असते मिनरल्सचं. तर मिनरल्सच्या वेष्टनसोबत निघते, म्हणजे मिनरल्सचा पण आपल्या बॉडीमध्ये कमतरता होते आणि म्हणून पाण्याबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे.